नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण टाइम अँड वर्क या चॅप्टरला सुरुवात केली होती, पण काही अडचणीमुळे पुढचं सेशन मी अपलोड करू शकलो नव्हतो. तर आता आपण या सेशनमध्ये टाइम अँड वर्कचा तिसरा पार्ट पाहणार आहोत. यात आपण रेशोवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचप्रमाणे आता या सेशनला सुरुवात करण्याआधी वही आणि पेन घेऊन बसा आणि जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते वहीमध्ये व्यवस्थितरित्या नोट डाऊन करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. तर बघा, बी हा ए पेक्षा दुप्पट काम करतो. जर ए आणि बी एकत्रितरित्या एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आतापर्यंत आपण टाइम अँड वर्कचे जे मागील 2 सेशन बघितले होते त्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्याला टाइम अँड वर्कमध्ये काय काय आवश्यक असते. तर एकूण कार्य किती आहे, एकूण टोटल वर्क किती आहे हे एक आपल्याला माहीत असणं आवश्यक असते आणि त्यांची कार्यक्षमता किती आहे, प्रत्येकाची एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे हे आपण बघितलेलं आहे. तर आता बघा, या प्रश्नामध्ये पण व्यवस्थितरित्या प्रश्न वाचा. आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? बी हा ए पेक्षा दुप्पट काम करतो. जर ए आणि बी एकत्रितरित्या एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आपल्याला यातही टोटल वर्क माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यांची कार्यक्षमता काय आहे हे पण माहीत असणं आवश्यक आहे. तर बघूया आता हा प्रश्न कसा सोडवायचा. बघा, प्रश्नात आधी काय काय दिलेलं आहे बघा. ए आणि बी एक कार्य 40 दिवसात पूर्ण करतात असं सांगितलेलं आहे आपल्याला. आणि प्रश्नात हे पण आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे की ए ते एकटा किती दिवसात ते कार्य पूर्ण करेल. आणि एक पहिलं वाक्य काय सांगते आपल्याला, बी हा ए पेक्षा दुप्पट दुप्पट काम करतो. इथं आपल्याला कामाविषयी सांगितलेलं आहे, म्हणजेच त्यांच्या कार्यक्षमतेविषयी बोललेलं आहे. आता इथं कार्यक्षमतेविषयी बोललेलं आहे. यात आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो भेटतो बघा. तर काय सांगितलेलं आहे, बी हा ए पेक्षा दुप्पट कार्य करतो. आता ए किती कार्य करतो एका दिवसात हे माहित नाही, मग मी काय केलं, ए हा एका दिवसात एक टेबल तयार करतो असं मानलं. ए एका दिवसात एक टेबल तयार करतो तर बी हा ए पेक्षा दुप्पट काम करतो, याचाच अर्थ बी किती 2 टेबल तयार करतो. आणि दोघं जण मिळून एका दिवसात किती टेबल तयार करत असतील तर 3 टेबल तयार करत असतील. आता इथं आपल्याला काय भेटलेलं आहे, ए ची कार्यक्षमता, बी ची कार्यक्षमता आणि दोघांची ए आणि बी ची कार्यक्षमता किती आहे हे इथून आपल्याला भेटलेलं आहे. पण अजून आपल्याला एकूण कार्य किती आहे, एकूण कार्य किती करायचं हे भेटलेलं नाही. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए आणि बी एक कार्य 40 दिवसात पूर्ण करतात. आणि आपण बघत आहोत की ए बी एका दिवसात 3 टेबल तयार करतात. एका दिवसात 3 टेबल तयार करतात म्हणजेच त्यांना 40 दिवसात किती टेबल तयार केले असतील तर 120 टेबल. आणि हेच काय आहे, एकूण कार्य आहे. एकूण कार्य किती आहे तर 120 टेबल तयार करायचे आहेत. हे आपल्याला आता एकूण कार्य टोटल वर्क भेटलेलं आहे. आता यावरून आपण प्रश्न सोडू शकतो. आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे की एकटा ए ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. आता ए ची आपल्याला कार्यक्षमता माहिती आहे, ए एका दिवसात एक टेबल तयार करतो तर 120 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील तर 120 टेबल तयार करण्यासाठी त्याला 120 दिवस लागतील. झालं, आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला हेच प्रश्नात विचारलेलं आहे की ए ला ते कार्य करण्यासाठी किती दिवस लागतील. तर ए ला ते कार्य करण्यासाठी 120 दिवस लागतील. अशा टाईप मधला एकदम बेसिक प्रश्न आहे, काही खूप अवघड नाही. आता तेच जर आपल्याला बी ला किती दिवस लागले असते हे विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, एकूण किती, एकूण कार्य किती आलेलं आहे 120 आलेलं आहे. एकूण टोटल वर्क किती आलेलं आहे 120 आहे. आणि ए बी एका दिवसात 2 टेबल तयार करतो तर 120 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील तर 60 दिवस लागतील. या 120 ला आपण काय 2 न भाग दिलेला आहे. इथं पण 120 ला 1 न भाग दिलेला आहे, 120 ला 1 न भाग दिला म्हणजे एकच आहे, 120च येणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एक माणूस आणि मुलगा एकत्रितपणे 40 दिवसात एक खड्डा खणून काढू शकतात. खड्ड्यात त्यांची खणण्याची गती 8 जसे 5 च्या प्रमाणात आहे. एकट्या मुलाला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? हा पण प्रश्न तसाच आहे, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. बघा, प्रश्नात काय सांगितलेलं आहे, एक माणूस आणि मुलगा एक कार्य 40 दिवसात पूर्ण करतात असं आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे. आणि यात आपल्याला त्यांची गती सांगितलेली आहे, म्हणजेच काय तर त्यांची कार्यक्षमता पण इथं आपल्याला दिलेली आहे. कार्यक्षमता काय दिलेली आहे, माणूस एका दिवसात 8 करतो तर मुलगा एका दिवसात 5 कार्य करतो असं सांगितलेलं आहे. आणि जर दोघं जण मिळून एका दिवसात किती 13 कार्य करतील. आता आपल्याला यात काय काढायचं आहे, तो मुलगा एकटा ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं आहे. तर आता इथं आपल्याला आधी एकूण कार्य काढावं लागेल. तर बघा, त्याचप्रमाणे आता मागचा जसा क्वेश्चन होता तसंच आपल्याला इथं पण करायचं आहे. तर आता इथं बघा,
माणूस आणि मुलगा 40 दिवसात ते कार्य पूर्ण करतात आणि ते दोघं जण मिळून एका दिवसात 13 कार्य करतात. एका दिवसात 13 कार्य करतात आणि त्यांना 40 दिवस जर कार्य केलं तर एकूण कार्य किती असणार आहे? एकूण कार्य किती असणार आहे? तर 520 इतकं कार्य होतं. आता 520 इतकं कार्य होतं. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे? ते मुलगा ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल? आता मुलगा ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल हे काढण्यासाठी आपल्याला त्या मुलाची कार्यक्षमता माहित पाहिजे. आणि इथं प्रश्नात कार्यक्षमता दिलेली आहे. मुलाची कार्यक्षमता किती आहे? 5 आहे. म्हणजेच आता या 520 ला आपल्याला 5 न भाग द्यावा लागेल. म्हणजेच किती येईल? 5 एक 5, 2 ला भाग जात नाही, 0 आला, 5 चूक 20. म्हणजेच त्या मुलाला ते कार्य पूर्ण करण्यासाठी 104 दिवस लागतील. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. ए हा बी पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे. दोघांना एकत्रपणे तेच काम करण्यासाठी किती वेळ लागेल, जे काम ए एकटा 23 दिवसामध्ये करू शकतो? आता प्रश्न थोडासा वेगळा आहे. तर आपल्याला 30% असं दिलेलं आहे म्हणून घाबरून जायचं नाही. प्रश्न बघा, हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. तर बघा, प्रश्नात आधी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. ए हा बी पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे. ए ते कार्य 23 दिवसात पूर्ण करतो. तर आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे की ए आणि बी एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील. आता इथं हे 30% काय आपल्याला काय सांगितलेलं आहे? ए हा बी पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजेच इथं पण काय केलेलं आहे? त्यांच्या कार्यक्षमतेविषयी बोललेलं आहे. आता बघा, जर पर्सेंटेजचा तुम्ही जर सेशन पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल 30%ला मी फ्रॅक्शन मध्ये 3/10 असं लिहू शकतो. आता मी काय करतो, हे जे खालचं 10 आहे ते काय म्हणतो? बी ची एका दिवसाची कार्यक्षमता मानतो. बी एका दिवसात 10 टेबल तयार करतो. आता बी पेक्षा एक काय सांगितलेलं आहे? बी पेक्षा ए 30% अधिक कार्यक्षम आहे. ज्यावेळेस मी 10चं 30% काढेल तर मला वरचं नेहमी 3 भेटेल. म्हणजेच ए ची कार्यक्षमता काय आहे? तर तो एका दिवसात 13 टेबल तयार करतो. आपल्याला आता इथं आपण काय केलेलं आहे? ए आणि बी चा कार्यक्षमतेचा रेशो काढून घेतलेला आहे. ए आणि बी च्या कार्यक्षमतेचा रेशो काय आहे? तर ए एका दिवसात 13 टेबल तयार करतो आणि बी एका दिवसात 10 टेबल तयार करतो. आणि दोघं जण मिळून एका दिवसात किती? 23 टेबल तयार करतात. आता लक्ष द्या, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? ए आणि बी चे आपल्याला ते ए आणि बी एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं आहे. पण आता ते आधी कार्य किती आहे? तर कार्य किती आहे? तर बघा, ए ते कार्य 23 दिवसात पूर्ण करू शकतो आणि ए एका दिवसात 13 टेबल तयार करू शकतो. तर त्याने 23 दिवस कार्य केलं. म्हणजेच ते एकूण किती टेबल तयार करायचे होते? तर 13 गुणिले 23 म्हणजेच किती येईल? 299. 299 म्हणजे एकूण 299 टेबल तयार करायचे होते. तर आता 299 टेबल तयार करण्यासाठी ए आणि बी ला किती दिवस लागतील? तर ए आणि बी, आता ए आणि बी ची एकत्रितरित्याची एका दिवसाची कार्यक्षमता माहित पाहिजे. तर आपण इथं काढून घेतलेली आहे. ए आणि बी ची एका दिवसाची कार्यक्षमता आहे की ते दोघं जण मिळून 23 टेबल तयार करतात. तर 299 टेबल तयार करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? तर या 299 ला 23 न भाग द्या, म्हणजेच किती येईल? 13 येईल. आता प्रत्येक वेळा असं गुणायची गरज नाही. असं आपण डायरेक्ट असं 13 गुणिले 23 असं लिहू शकतो. आणि आता या 23 ला मी डायरेक्ट या 13 गुणिले 23 ला डायरेक्ट जर 23 न भाग दिला असता, या दोघांच्या कार्यक्षमतेनं भाग दिला असता, तर हे 23 कटलं असतं, हे 23 कटलं असतं आणि काय उरलं असतं? 13 दिवस. तुम्हाला जसं सोपं जाते तसं करू शकता तुम्ही. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. ए एक काम करण्यास बी पेक्षा 2.5 पट जास्त वेळ घेतो. जर एकटा बी ते काम 35 दिवसात पूर्ण करतो तर ते दोघे एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील? आता हा प्रश्न बघा, या प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल, प्रश्न वेगळा आहे. यात वेळेविषयी बोललेला आहे. आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये आपल्याला कामाविषयी बोललं होतं, म्हणजे त्यामध्ये आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो भेटत होता. पण यात आपल्याला वेळेचा रेशो भेटणार आहे. तर आता बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा. तर बघा, आता प्रश्नात आधी काय काय दिलेलं आहे बघूया आपण. ए हा बी पेक्षा 2.5 पट जास्त कार्यक्षम आहे. या 2.5 लाच मी असं पण लिहू शकतो 5/2. आता हे कसं लिहिलेलं आहे बघा, 2 दुणे 4 आणि 1 5 म्हणजे 5/2 मी असं लिहिलेलं आहे. जास्त वेळ घेतो. आता इथे वेळेविषयी बोललेलं आहे. आणि पुढे प्रश्नात काय सांगितलेलं आहे? बी ते काम 35 दिवसात पूर्ण करतो. तर ए आणि बी एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला हे काढायचं आहे. तर आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. तर आता मला ए आणि बी चा टाइमचा रेशो कसा भेटणार आहे बघा. ए आणि बी चा टाइमचा रेशो कसा असणार आहे? मी मानलं बी एका दिवसात एक काम पूर्ण करतो, तर बी पेक्षा ए ला जास्त किती 2.5 पट जास्त दिवस लागतील. म्हणजेच किती? 5/2 दिवस लागतील.
आता याचा आपल्याला यावरून टाइमचा रेशो काढायचा आहे. आता अपूर्णांकाचा रेशो कसा काढतात हे जर तुम्हाला माहितच असेल तर काय बघा, इथे एक आहे. आता हे एकच्या खाली काही नाही म्हणजे इथे एक असणार आहे. आता अपूर्णांकाचा रेशो काढताना काय करावं लागते, हे जे भागाकारात 2 आहे इथं गुणाकारात जाईल आणि इथलचं हे एक आहे ते इथं गुणाकारात जाईल. म्हणजेच काय होईल, 5 एक 5 आणि 2 एक 2. म्हणजेच आपल्याला टाइमचा रेशो काय भेटलेला आहे, 5:2. आता टाइमचा रेशो 5:2 आहे तर कार्यक्षमतेचा रेशो काय असणार आहे, इफिशियन्सीचा रेशो काय असणार आहे. तर इफिशियन्सीचा रेशो काय असतो, उलटा असतो या टाइमच्या. म्हणजे काय असेल, 2:5 हा कार्यक्षमतेचा रेशो असेल. आता आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो भेटलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की अशा प्रश्नात आपल्याला कार्यक्षमता माहित असणं आवश्यक आहे. अजून काय माहित असणं आवश्यक आहे, तर टोटल वर्क किती असणार आहे हे एक माहित असणं आवश्यक आहे. तर बघा, आता ए एका दिवसात 2 टेबल तयार करतो, बी एका दिवसात 5 टेबल तयार करतो आणि दोघं जण मिळून एका दिवसात किती 7 टेबल तयार करतील. आता आपल्याला कार्यक्षमता तर भेटलेली आहे, पण अजून आपल्याला काय माहित पाहिजे, तर टोटल वर्क किती आहे. टोटल वर्क काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला काय सांगितलेलं आहे, बी 35 दिवसात एक कार्य पूर्ण करतो आणि बी ची एका दिवसाची कार्यक्षमता आपल्याला माहिती आहे की बी एका दिवसात 5 टेबल तयार करतो. 5 टेबल तयार करतो म्हणजे त्यानं 35 दिवसात किती टेबल तयार केले असतील, तर 175. याचाच अर्थ टोटल वर्क किती होतं, तर टोटल वर्क होतं 175 टेबल तयार करण्याचं. आता 175 टेबल तयार करण्यासाठी ए आणि बी ला एकत्रितरित्या किती वेळ लागेल हे आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे आणि आपल्याला इथे ए आणि बी ची एकत्रितरित्याची कार्यक्षमता माहिती आहे. दोघं जण मिळून एका दिवसात 7 टेबल तयार करतात. तर 175 टेबल तयार करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील, तर या 7ला, तर या 175ला 7 न भाग द्या, तर किती दिवस लागतील, तर 25 दिवस लागतील. आता अशा प्रश्नामध्ये डायरेक्ट असा गुणाकार करण्यापेक्षा 5 गुणिले 35 तसंच राहू द्यायचं आणि हे जे भागाकारात आपण 7 लिहिलेलं आहे, या 7 ने या 35 ला भाग द्यायचा. 7 एक 7, 7 5 35 म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे 25 दिवस. हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या. आता हे टाइम आणि इफिशियन्सीचा रेशो असा उलटा कसा होतो हे तुम्हाला जर कळालं नसेल तर गुणोत्तर व प्रमाणचं एक 21 नंबरचा व्हिडिओ आहे, ते पाहून घ्या. त्यात मी टाइम आणि स्पीडचा, टाइम आणि इफिशियन्सीचा रेशो असा उलटा का होतो हे मी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. आजचं सेशन इथेच संपलेलं आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. जय हिंद.